आज आहे मकर संक्रांत आणि संक्रांती पूजून घेतल्या आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो घरोघरी आणि सगळा स्वयंपाक उरकून आणि 3चा टाईम होता, खूप उशिरा होता ह्यावेळेस टाईम. तर मंदिरामध्ये गेलो आम्ही. आमच्या इथं मोठं मंदिर आहे दत्ताचं. तिथे सगळ्या गावातल्या बाया जमा होतात आणि ओवासायला जातात. एकत्र मिळून तिथे ओवासलं जातं एकमेकींना. अशा लाईनीमध्ये बसल्या होत्या. आम्हाला खूप लेट झाला होता. मंदिर खूप छान आहे आणि मोठं आहे तिथे. आणि कुठलाही कार्यक्रम असेल तर म्हणजे गावातला दत्त जयंती वगैरे म्हणा, इथे खूप छान प्रकारे साजरी केली जाते. आणि मी खूप दिवसांनी बाळ झाल्यानंतर गेले होते. मला खूप छान वाटलं. आणि नेक्स्ट तिथेच सगळ्या बाया ओवसून झाल्यानंतर परत संध्याकाळी इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो, तर तिथे आम्ही गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर ओटी भरायची असते. तर माझा हळदी कुंकवाचा होतं. सो 5 बायांनी हळद कुंकू लावून माझ्या ओटी भरली होती. आणि ही ओटी भरून आपल्याला घरी जायचं असतं. घरी जाऊन सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायचं असतं. आपल्या नवरोबाच्या पाया पडायचं असतं गेल्या गेल्या. आणि मग नंतर ही ओटी ठेवायची असते. आपल्या घरातलं मंदिर आणि तुळस त्याला पाया पडून मग ही ओटी ठेवायची एका ह्याच्यात काढून. तर इथे लुटायचा कार्यक्रम असतो. लुटायचं म्हणजे हळद कुंकू आणि कोणी काय आणलेलं असतं देण्यासाठी, तर ते मंदिरातच दिलं जातं. काही आपण घरी ठेवतो. शहरात तर हा कार्यक्रम घरीच केला जातो हळदी कुंकवाचा, पण मंदिरातच वस्तूंचे वाटप केले जाते. बाय.